गुड मॉर्निंग। निलंबित पीएसआय रणजित कासले उद्या पुणे पोलिसांना शरण जाणार। फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती। ईव्हीएम हॅक होऊ शकतं, निकाल बदलता येऊ शकतो, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तुलसी गबार्डी यांचा दावा। संजय राऊतांची माहिती तर ईव्हीएम घोटाळा झाला, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं निर्धार शिबिर। बाळासाहेब ठाकरेंच्या एआय आवाजातून शिवसैनिकांशी संवाद। वर्तमान राजकीय घडामोडींवरही भाष्य। काका पुतणे पुन्हा एका व्यासपीठावर येणार। 21 एप्रिलला पुण्यातील साखर संकुलात बैठक। 10 दिवसात शरद पवार अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील 4 हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात। पुणे पोलिसांकडे अहवाल पाठवला जाणार। गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। तर डॉक्टर घैसास यांची अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी। कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। अटकेपासून संरक्षण, जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचं निरीक्षण। अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। अमरावती ते मुंबई नियमित विमानसेवा सुरू। तर विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं आमरण उपोषण अखेर मागे। महापुरुष विटंबन प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून राहुरीत सुरू होतं उपोषण। तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। चोरीला गेली 3 लाखांची रक्कम, मात्र चोरट्यांकडे सापडली तब्बल 2.5 कोटींची रोकड। सांगली पोलिसांची मोठी कारवाई।